झी 24 तास एक पाऊल पुढे। समीरा गुजर आपल्याकडे आलेली आहे आणि आता मला तिच्याशी गप्पा मारायच्या आहेत। काळूबाईच्या नावानं चांग भलं, सासूची माया, गाढवाचं लग्न असे चित्रपट तुम्ही तिचे पाहिलेले आहेत। सावित्री, 4 दिवस सासूचे, आभाळ माया सगळ्यात पहिली आय थिंक सो, आणि राजा शिवछत्रपती अशा मालिका, आणि सध्या विठ्ठल उमप यांच्या प्रोडक्शनचं संगीत का मेला आणि मी मराठी असे 2 कार्यक्रम ती करते आहे। पण मधल्या काळामध्ये आपण तिला खूप मिस केलेलं आहे, तर या सगळ्याविषयी बोलूया। सगळ्यात आधी सांगशील सुरुवात या सगळ्या प्रवासाची कशी झाली? संस्कृतपासूनच? हो, थोडीशी संस्कृतपासून झाली। म्हणजे खरं तर अभिनयाची आवड मला होती लहानपणापासून। मी एकांकिकांमधून काम करत होते बालकलाकार म्हणून, आणि मग रुईया कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली आणि डॉक्टर मंजुषा गोखले या माझ्या मॅडम त्यांच्याशी भेट झाली आणि त्यांनी आग्रह धरला। खरं तर मला मराठीमध्ये BA करायचं होतं, कारण नाटकाच्याशी संबंधित आणि मराठी भाषा आवडते असा विचार होता। पण त्यांनी हे खूप मला समजावून सांगितलं की ही भारतीय भाषांची जननी आहे आणि नाट्याची गंगोत्री पण इथूनच सुरू होते, तर संस्कृत भाषेचाच अभ्यास का करत नाहीस, मराठीचा अभ्यास तू पुढेही करू शकशील। आणि तसंच झालं। मी संस्कृतमध्ये BA केलं आणि त्यानंतर संस्कृतमध्ये MA केल्यानंतर मी मराठीत MA केलं, तर त्यामुळे माझ्या दोन्ही इच्छा पूर्ण झाल्या। पण यामुळे रुईया कॉलेजच्या नाट्य विभागातून मला संस्कृत नाटकं करण्याची आणि लिहिण्याची संधी मिळाली, आणि त्यामध्ये जे काही शिकायला मिळालं आणि संस्कृत भाषेशी जी एक नाळ जोडली गेली ती इतकी वीण घट्ट आहे की मला वाटतं आता आयुष्यभर संस्कृत माझ्याबरोबर राहील आणि मी संस्कृत बरोबर राहील। आणि त्यानिमित्ताने संस्कृतशी जवळून संबंध आल्यानंतर मग असं वाटलं की या भाषेमध्ये संशोधनाच्या खूप कक्षा आहेत आणि त्याचा विचार करायला हवा, आणि आजकाल फार कमी लोक संस्कृतच्या अभ्यासाकडे वळतात, तर मला असं वाटलं की हा प्रयत्न आपण करून बघायला हरकत नाही, आणि म्हणून त्या दृष्टीने सध्या माझे प्रयत्न चालू आहेत। बरं, मला सांगशील मधल्या काळामध्ये तू नव्हतीस, मधल्या काळामध्ये तू दिसत नाहीस, सगळे मिस करतात प्रेक्षक तुला, काही खास कारण म्हणजे लग्न झालंय हे सगळ्यांना माहितीये, पण त्यामध्ये जरा हो, म्हणजे खरं तर मी असं म्हणू शकते की मी होम प्रोडक्शन मध्ये बिझी होते, कारण लग्न झालं आणि त्यानंतर मला मुलगी झाली आणि ती अजून खूप लहान आहे, त्याच्यामुळे सध्या तिच्याकडे लक्ष देणं हे माझं मुख्य काम आहे आणि ती माझी पहिली प्रायोरिटी सुद्धा आहे। मला इथे तुला एक सेकंद फक्त थांबायचंय, कारण बाबांशी जेव्हा तुझ्या बोलत होतो तेव्हा हेही कळलं की 9व्या महिन्यामध्ये, हिचं कौतुक आहे खरं तर, 9व्या महिन्यामध्ये सुद्धा हिने PhD ची एक्झाम दिलेली किंवा पेपर दिलेला आहे, तर त्याविषयी सुद्धा आम्हाला खरं तर घरी राहणं हे कलाकारांसाठी खूप दुर्मिळ गोष्ट असते, तर या निमित्ताने जी एक हक्काची सुट्टी मला आईपणाची मिळाली, तर त्या दिवसांमध्ये मग घरी बसून काय करायचं, तर मला असं वाटलं की PhD ची तयारी आपण करू शकतो, आणि म्हणून आपल्याकडे आता विद्यापीठाला PhD एंट्रन्स टेस्ट द्यावी लागते, तर ती मी दिली आणि ती यशस्वीरित्या पार झाले। आणि त्याच्याबरोबर नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट म्हणून जी परीक्षा असते, नेटची परीक्षा असते, आणि त्याला शिष्यवृत्ती सुद्धा असते, तर मी ती परीक्षा दिली आणि मला ती शिष्यवृत्तीही मिळाली। त्यामुळे सध्या PhD साठीची जी काय म्हणूया आपण एखादी पाककृती करायची असेल तर साहित्य गोळा करायला लागतं, तसं माझं साहित्य गोळा करून झालंय, आता पाककृती बनवायला घ्यायचं। पण अर्थात ही काय म्हणतो खयाली खिचडी आहे, ती तयार व्हायला खूप वेळ लागतो, पण ते तू करशीलच। म्हणजे आतापर्यंतचा जर तुझा प्रवास बघितला तर ते फार सोपं आहे असं म्हटलं तर मी अतिशयोक्ती नाही ठरणार। बरं, मला फक्त एवढंच एक जाता विचारायचं, कारण वेळ संपलेली आहे। हा जो वृत्तनिवेदनाचा म्हणजे सूत्रसंचालन आम्ही तुझं पाहिलेलं आहे, वृत्तनिवेदनाचा जो अनुभव आहे तो कसा आहे? खूप सुंदर आहे, मला खूप मजा आली, आणि खरं सांगायचं तर मी न्यूज स्टुडिओ पर्यंत अनेकदा आलेले होते, पण न्यूज बातम्या वाचण्याची कधी संधी मिळाली नव्हती, ती आज मिळाली, याचा खूप आनंद आहे। किंबहुना मला असं सगळ्यांना सुचवायला आवडेल की आज तुम्ही संस्कृत बातमी ऐकलीत तर ती रोज ऐकली तर सोपी होऊ शकते, आणि म्हणून मला असं वाटतं की आठवड्यातून एकदा का होईना संस्कृत बातमीपत्र तुम्ही सुरू करा, कारण त्यानिमित्ताने ती भाषा लोकांच्या कानावरती पडेल आणि आधुनिक विषय संस्कृत भाषा हाताळू शकते याचा प्रत्यय लोकांनी। आमच्या मुख्य संपादकांपर्यंत ही बाब नक्की पोहोचली असेल आणि ते नक्की विचार करतील। आपल्याला बातमीपत्रामध्ये इथेच थांबायचंय, मात्र जाता जाता आठवण करून देतो, दिवाळी निमित्त पंडित जसराज यांचा दिलखुलास मुलाखतीचा कार्यक्रम तुम्ही पाहू शकणार आहात। हार्ट टू हार्ट या कार्यक्रमामध्ये पंडितजींचा सांगीतिक प्रवासाबाबत त्यांच्याशी संवाद साधलेला आहे झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांनी। तेव्हा उद्या सकाळी 9:30 वाजता आणि रात्री 9:30 वाजता तुम्ही नक्की पहा हार्ट टू हार्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।